आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या समीर महाले बाहेर या. इथे कुठे आलो? आपल्याला कोर्टात जायचं आहे ना? हे पण कोर्टच आहे, स्पेशल कोर्ट. त्या कोर्टात निकाल लागायला वेळ लागतो, पण या कोर्टात निकाल झटपट लागतो. पकडा त्याला. आता जज साहेब येतीलच. सत्यशी? समीर महाले, खरं तर हा गेम मला बराच वेळ खेळायचा होता, पण काय करणार, हा पडदा मला लवकरच टाकायला लागतोय. एन्जॉय द शो महाले. समीर महाले, सत्यशील मला सोड. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? समाधान. माझ्या मुलाला तू माझ्यापासून हिरावून घेतलास काय? तर त्याचप्रमाणे वाडकर मास्तरांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला मी हिरावून घेणार. राणाला मीच पोचवला आणि तुलाही मीच पोचवतोय. तुझ्यानंतर आकाशचा नंबर आहे. समीर महाले, गुड बाय. समीर, काय झालं ग? नाही काही नाही. मोठी नको काळजी करू, सोय सगळं नीट. काढा पटकन. चला.
काय चाललंय काय? बाजूला वा. दोन मिनिट दोन. होई ए बाळा, अगं नको काळजी करूस ग तू. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. करू आपण. आणि नाही झालं तर जर सगळं ठीक नाही झालं तर समजून जा, जगात देव नाही. अविन, चला घेऊन चला ना, चला आतमध्ये घेऊन चला. जा. कोर्टाची सुनावणी सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, आरोपीच्या पिंजऱ्यात जो माणूस आहे तो बरोबर तुम्हाला सज्जन गृहस्थ वाटत असेल, पण हे खटले, हे कोर्ट, हे आरोप याच्यासाठी नवीन नाहीये. कारण याआधी हा समीर महाले अंमली पदार्थाच्या केसमध्ये तुरुंगात जाऊन आलाय. आणि यावेळेस आपल्या कौटुंबिक वादातून स्वतःच्या नातेवाईकाचा खून करण्यापर्यंत या माणसाची मजल गेली. पण माय लॉर्ड, विश्वास घोलप उर्फ राणा याच्या खुनाची सुपारी याच माणसाने दिले याचे पुरावे दाखव. बचाव पक्षाला यावर काही बोलायचंय? मला वाटतं दोन महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, आताच वकील साहेबांनी माझ्या आशिलावर अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकण्याचा उल्लेख केला. पण मला वकील साहेबांना सांगायचं आहे की माझे आशील या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाले होते आणि त्यावेळीही त्यांना मुद्दाम त्या प्रकरणात कोणीतरी अडकू पाहतंय हे सिद्ध झालं होतं. आणि दुसरा मुद्दा, माझ्या आशिलाचा राणाच्या खुनाशी कसलाच संबंध नाही. त्यांना यावेळी सुद्धा मुद्दाम अडकवण्यात येते. ऍडव्होकेट अजिंक्य, तुम्ही ही केस लढताय की काय? सॉरी सर, आज मी केस लढायला नाही, ऐकायला आलो. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, माझ्याकडे एक पुरावा आहे. या पेन ड्राईव्ह मध्ये एक ऑडिओ क्लिप आहे, ती मी पुरावा म्हणून सादर करतो. साहेब तयारी केलंय, मारायचं ना नक्की? अरे सारखं सारखं काय विचारतोयस? तू मारणार आहेस म्हणून मी तुला पैसे देतोय ना. कन्फर्म ना? हो हो, एकदम कन्फर्म. पण उद्या दुपारी मारलं तर चालणार नाही का? अजिबात नाही. काम ताबडतोब झालं पाहिजे. मी उद्या दुकानात यायच्या आधी काम झालं पाहिजे. हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं. पण पैसे रोख लागतील आपल्याला मारायचे. म्हणजे कसं आहे, ऑनलाईनची झंझटच नको. हे बघ, तू तुझं काम कर, मी तुला पैसे रोख देतो. हो साहेब, ठीक आहे. हा, ऐकलं माय लॉर्ड, किती शांतपणे हा माणूस आपल्या नातेवाईकाच्या खुनाचा आदेश देतो. म्हणजे एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही मागे सरेल इतक्या शिताफीने त्याने राणाच्या खुनाचं प्लॅनिंग केलं. आणि शिवाय आपण
म्हणजे आपल्यावर कोणी शंका घेऊ नये त्यासाठी तो सर्वांबरोबर ती देवळात हजर होता आणि आपण किती दुःखात बुडालोय हे सर्वांना भासवत होता. पण माय लॉर्ड, ज्या शार्प शूटरला या माणसाने सुपारी दिली होती तो पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. मी जे काही सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बोला ऑफिसर, त्या शार्प शूटरने कबुली जबाबामध्ये काय सांगितलं? जज साहेब, राणाला ज्या शार्प शूटरने मारलं त्याला आम्ही अटक केली होती, पण चौकशी दरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आमची टीम त्याचा पाठलाग करत असताना त्याने उलट आमच्यावर हल्ला केला. तेव्हा नाइलाजास्तव आम्हाला फायर करावी लागली आणि त्या फायर दरम्यान तो मृत्युमुखी पडला आणि मरताना त्याने स्टेटमेंट दिलं की समीर महाले यांनी ती सुपारी दिली होती म्हणून. साहेब, हे सगळं खोटं आहे. मी असं काही केलेलं नाहीये. मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये. ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, समीर महालेला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी कोर्टाला विनंती करतो. माय लॉर्ड, आता जी आपण ऑडिओ क्लिप ऐकली ती कशावरून खरी आहे, ऑथेंटिक आहे याचा पुरावा काय? हल्ली असे मॉर्फ केलेले ऑडिओ बनवून वाटेल ते केले जाते. आई किंवा बाबांच्या आवाजात बोलून अर्जंट पैसे हवेत असं म्हणून लाखोंचा फ्रॉड केला जातो. माय लॉर्ड, कोर्टाला अशा सायबर क्राईम रिलेटेड केसेस काय नवीन नाही आहेत, म्हणून या पुराव्याची शहानिशा केल्याशिवाय कुठलंही वर्डिक्ट माझ्या अशिलावर अन्याय ठरेल असं मला वाटतं. तेव्हा मी कोर्टाला विनंती करतो की कृपया हा पुरावा ग्राह्य धरू नये. आणि माझ्या अशिलाला जामीन द्यावा. माझे अशील हे कोर्टाला लिहून द्यायला तयार आहेत की जोपर्यंत हा खटला सुरू आहे तोपर्यंत ते कुठेही जाणार नाहीत. पुढच्या सगळ्या चौकशीला ते सामोरे जातील आणि कोर्टाला सहकार्य करतील. बचाव पक्षाने मांडलेला मुद्दा पाहता सदर पुरावा हा ग्राह्य धरला जाणार नाही. कोर्ट वादी पक्षाला असा आदेश देत आहे की ह्या पुराव्याची सत्यता त्यांनी पडताळून पाहावी. आणि तोवर सदर संशयित आरोपी मिस्टर समीर महाले यांना कोर्ट सशर्त जामीन मंजूर करते. The court is adjourned for the day. म्हटलं होतं ना, होणार, सगळं व्यवस्थित होणार. धन्यवाद. चला.
कुठे निघालात तुम्ही? बघितलंत ना, समीरला जामीन मिळाला. पण तो तर मिळणारच होता. तुम्ही वेळ घेता म्हणून होतं हे सगळं. तुम्ही जर कालच माझी केस घेतली असती आणि आज माझी बाजू मांडली असती तर समीरला कदाचित जामीन मिळाला नसता, बाहेर पडला नसता तो. मिसेस वृंदा, जामीन मिळणं आणि निर्दोष सुटणं यामध्ये काश्मीर आणि कन्याकुमारी एवढं अंतर आहे. समीरला जामीन मिळाला, तो निर्दोष सुटला नाही अजून. आणि सुटला तर वेल, कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला वरच्या कोर्टात अपील करायचा ऑप्शनही दिलाय. वरच्या कोर्टात केस लढायची. मिसेस वृंदा, खूप ऑप्शन्स असतात आपल्याकडे. यू डोंट वरी. अँड लिसन, कोर्टाच्या प्रोसिडिंगवर माझं बारीक लक्ष आहे. नुसतं लक्ष ठेवून काय होणार आहे? ते वेळ आल्यावर कळेल. येस. आणि हो, वेळ आल्यावर मी काय करायचं हे डिसाईड करायला सुद्धा मला फार वेळ नाही लागणार. वेळ तर माझ्याकडे पण नाहीये. एक क्षण सुद्धा मी समीरला बाहेर फिरताना नाही बघू शकत. नाही सहन होत मला माझ्या नवऱ्याचा मारेकरी असा मोकाट फिरतो. आकाश आहे का? नाही, पण तो येईलच इतक्यात. तुम्हाला काय हवंय? पैसे हवेत माझे. पैसे? मी अधून मधून टेम्पोतून भाज्या सप्लाय करतो समीरला. 3,000चे एक खेप होते. 4 खेपा झाल्यात, त्याचे 12,000 झालेत. पेमेंट हवंय माझं. समीर जीजू नाहीये तिथे. कसा असणार? चुना लावून गेला ना परत एकदा. ते काय नाही, मला माझे पैसे हवेत. पेमेंट करा माझा. द्या पैसे. तू इथे बसली आहेस ना, तर त्या समीर आणि आकाश बरोबर तुझ्यावरही केस टाकेन. काय ही कुठली पद्धत आहे बोलायची? माझा पेमेंट 5 खेपा कंप्लीट झाल्या की आपण पेमेंट करतो, बरोबर? मग आता काय 4 खेपांचं पेमेंट घ्यायला आलायस तू? नाही, बरोबर. दादा अडकल्याचं कळलं असेल ना तुला. मी समजू शकतो, मी खरंच समजू शकतो. पण ही अशी अरेरावीची भाषा, याला काय अर्थ आहे? किती 4 खेपांचं पेमेंट आहे ना तुझं, करतो मी. पण परत इथे दिसलास ना तर लक्षात ठेव, पुन्हा व्यवहार नाही करणार तुझ्याशी. आणि जगात काय फक्त एकट्या तुझ्याकडे टेम्पो आहे आमच्या भाज्या ट्रान्सफर करायला असं समजू नकोस. संध्याकाळपर्यंत तुझं पेमेंट करतो. जा. हा, एक पाणी पी. शांत पाणी पी. सावकाश. काय घाबरते तू? असे धमकी देणारे रोज येतात बिझनेस मध्ये, यांना काय घाबरायचं? अजून हवा? ठीक आहे. काही काळजी करू नको. आता मी आलोय ना मी. शांत हो. आणि तुला माहितीये का, दादा पण आलाय. जामीन मिळाला दादाला. जामीन मिळाला? हो, जामीन मिळाला. शांत हो आता. काळजी नको करू. ऍडव्होकेट अजिंक्य. अरे सर. हॅलो. हॅलो. मला वाटलं तुम्ही केस लढताय की काय. तुम्ही केस लढत असतात ना तर 30 सेकंदात संपवली असती आणि आम्हाला मोकळं केलं असतं. बाय द वे, थँक्यू.
गाडी चांगली आहे, मला सुद्धा एक घ्यायची होती. मॉडेल छान आहे. मला तर लुक्स आवडले. लुक्स काय करायचे, काम झाल्याशी म्हटलं. पण तुम्ही फिरवाल ना? अहो त्यासाठीच तर घ्यायची आहे, पण किरकिर नाही ना कसली? अजिबात नाही, ऍब्सोल्युटली स्मूथ आहे. बेस्ट. फिरायला गेल्यावर मज्जा आली पाहिजे. हो हो, घ्या तुम्ही मॉडेल. हवं तर मी बोलतो माझ्या माणसाशी. तुम्ही म्हणताय म्हणजे चांगलीच असणार. नक्की. आता घेऊनच टाक. येतो. शुअर. थँक्यू.